इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। तू माझं पोपट साईडला उभं राहा, इकडे उभं राहा. ते भविष्य सांगणार एकदम 100% ओरिजिनल सांगणार, सगळे घर असं लाईनवर आणणार. आधी बायकोला लाईनीवर आण. माझं बायकोचं नाव काढू नको, तुला सांगून ठेवतो. हा सगळ्यांचं भविष्य सांगणार. ऐक ना भूक लागले. जा, मी तुला खायला देत नाही. तू मध्ये असं बोलतो ना, तुला खायला देणार. जा. कुत्रा आहे मी, कुत्रा आहे. नाही. मूच कोणाला करतो तो? अरे ते विडी दे ना, विडी. विडी हा. तुला विडी पाहिजे? हा. विडी पाहिजे ना तुला? एक अशी विडी ना. विडींना ह्या पंचसाठीला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलाय. आम्ही ह्याच्यापेक्षा गौरव मोरे काय वाईट आहे? ये कोणतरी हाक तू केलं. कोण केलं रे? ते ब्रह्मांडाचा आवाज आहे. ब्रह्मांडाने पण तुला एक्सेप्ट केलेलं नाहीये. भूक लागली तुला, भूक लागली. अरे किती माझ्या जीवावर उडशील, मला खायला तरी दे ना. अरे मला तुझा कंटाळा आलाय. माझं कंटाळा आलाय. हा. पहिले स्किट मध्ये हा. अरे लोकांनी माझ्यावर 3 वर्ष स्किट केले. ते बघ तिथे बसलेत, माझ्याबरोबर स्किट करून गाडी घेतलं, बंगला घेतलं. ते लोक अजून स्किटच करतात. मी मधल्या काळात पिक्चर करून आलं. त्यांचं नको सांगू मला. अरे ज्या लोकांनी मला एकांकिकेमध्ये संधी दिली ना, ते पण अजून स्किटच करतायत. मी मधल्या काळात संजू पिक्चर करून पण आलो. ते संजूमुळे याला एवढे घाणेरडी सवय लागली, तुम्हाला सांगतो. याला एकदा मिरची म्हणून दिली, त्यांनी विडी होऊन पियाला माहितीये. त्याला विडी वाटलं आणि त्यांनी ओढली ती. महाराज माझं भविष्य मला मदत करा. बोल बालिके, हे बालिका नाही रे, ही महानगरपालिका. अरे तुम्हाला दिवाळीतल्या किल्ल्यातला आणि खरा किल्ल्यातला फरक कळतो का? एक मिनिट मी माझं पोपट हे मस्करी करते माझं पोपट. तुला किती वेळा सांगितलं ना, पीस उपटून काढेल तुझं. छानपती करते. जे गिरायक हे देव सारखं असतं, तुला माहित नाही. तुझं प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम राहू दे. महाराज तुमचा पोपट बोलतो. हळू ते धरती माई रागवेल. पोपट पप्पी दे, पप्पी. एक मिनिट थांब. तेला बेकार आहे, ते मागू नका त्याला. तुम्ही का बसा. मिठू पप्पी दे, पप्पी. बेकार आहे ते. तुम्ही का बसा. मिठू पप्पी दे, पप्पी. ऐक माझ तुम्ही कशाला त्याला इन्व्हाइट करताय? मला काय माहिती एवढा आगाऊ असेल. ते आगाव आहे पोपट, आमचा डेंजर पोपट आहे. बोल, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? महाराज माझं लग्न नाही जुळत हो. करणं गरजेचं आहे. नाही म्हणजे लग्न जुळत, त्याच्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी करा. ए पोपट, हा चाल काढ. ये नीट बोला, इज्जत मध्ये बोल. नाही आता मी तुझी इज्जत काढीन. माझी इज्जत काढणार? हा ए पोपट राव, हा एक कार्ड काढ. लवकर काढ. काय केलंय तू आधी ठरव, तू काय आहेस. ठरव, तू कुत्रे आहेस, डुक्कर आहेस की काय असते ते मला सांग. तू तुला पोपटाचे कपडे दिले, पोपटाचा रोल कर ना तू. पूर काय ऍक्सेल करतोय. बाई तुमचं एकदम कार्ड आलेलं आहे हातामध्ये, एकदम मस्त कार्ड आहे. तुमचे कार्ड मध्ये भंबरीनाथ क्लिनिक मूळ व्याध्यावर 100% औषध मस्त आहे. कुठलं कार्ड काढलं तू? सॉरी ते माझं कार्ड आहे. हा मला ते म्हणजे तुमच्या पोपटाला. हा काय सांगू तुम्हाला, ह्याला खायला मागितलं ना, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मला फक्त मिरच्या खायला देतो. मिरच्या खाऊन पोटात भपका पडला ना आता. बाय महाराज काय हालत करून ठेवली पोपटाची. नाही ते माझं पोपट गंमत करतोय. माझं पोपट ते गंमत करते माझं पोपट. कुणी असं दिसलं ना, ते सगळ्यांना आपलं सगळी दास्त सांगत बसतं. गप्पच ना. दुसरं कार्ड काढ. दुसरं कार्ड काढू. काढलं.
लावला अरे घोडीचा आवाज कशाला लावतो तू कोण आहे तू पोपट आहे ना पोपट सारखं करणार सॉरी 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 बाई तुमचं एकदम काढलेलं आहे एकदम आता तुमचं भविष्य एकदम एकदम उजळणार माहितीये एकदम कट टू कट सांगणार बाई बाई तुम्ही खूप चांगले बाई आहेत खरं की खोट खरंय खरंय तुम्ही लोकांसाठी केलं पण तुमच्यासाठी कोणीच काय नाही केलं खरंय खरंय खरं की नाही हा तुम्ही जेवत असला कोण समोर आला तुम्ही घासातले घास काढून देता खरं की खोट खरंय खरंय बुधवारच्या दिवशी काळ्या कपडे घालत नका जाऊ 3 वेळा ऍक्सिडेंट मधून वाचला तुम्ही खरं का खोट खरंय अहो. तुमच्या पायामध्ये लक्ष्मी ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला अख्खं घराची रौनक बदलली खरं का खोट खरंय तुम्हाला सांगते माझ्या जन्माच्या अगोदर घरात सगळा भकास होत पण मी जन्माला आले ना अशी भरभराट झाली माहितीये घरात बरोबर आहे तू जन्माला आली म्हणल्यावर तुझ्या बापाला कामच करावं लागणार तुझा बाप तुझा जन्म झाला तुला बघितलं अरे हे काय झालंय कामावर गेलं पाहिजे तेव्हापासून जो काम करतोय ते आज सगळ्यात कामच करतोय ते काय बोलतो तू हा? नाही ते त्याचं लक्ष दे ते त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पूजा करायला लागेल शिर्डीला जाऊन तुमचा अभिषेक करायला लागेल त्याच्यासाठी किती पैसे 501 रुपये 501 रुपये लागतील चालते चालते जेवढे पैसे लागतात तेवढे खर्च करा पण तो मार्ग मोकळा करून टाका लगेच 500 करून रुपये चला एक- 2 क्वार्टर आणि अंडा राईसचा बंदोबस्त झाला काय? तुम्ही या पैशानं क्वार्टर आणि अंडा राईस खाणार आहे? कशाला मध्ये तर चोच मारते रे चोच पाच येत होते ना ते अंड क्वार्टर म्हणजे ते बोललं की ते क्वार्टरच्या साईजची बाटली असते ना त्याच्यात गोमूत्र आणायला लागतंय आणि ते क्वार्टर मध्ये माणूस राहते तिकडे त्याचे 2 गाय आहेत ते गायचं गोमूत्र काढून मग ते पूजा करायचं असतं फारच लय गणलायत तुम्ही बघा लय गणलायत मी नसते देत पैसे ऐका ना मी काय म्हणतो आपलं दुसरं पूजा आहे ना शॉर्टकट वाला ते करू शकतो ना आपण म्हणजे? मी घरीच तुमचं पूजा करते त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देते बघा महाराज हा त्याचे 51 रुपये होतील हा 51 आता फक्त वडापाव खाऊन झोपावं लागणार त्याचे तर बोलतो रे मध्ये मध्ये त्यापेक्षा- 51 रुपये गेला ना अरे मटका खेळला असतो क्वार्टर तरी लागली असती लागली असती महाराज तुम्ही मटका पण खेळता नाही म्हणजे तो बोलला की मी मटक्यावर असं पाणी पित होतो राहू दे त्याच्यामुळे. राहू दे महाराज मला असं वाटतं ना तो पोपट प्रामाणिक आहे ए म्हणजे ते पोपट तुला इमानदार वाटतं म्हणजे एवढं मोठं माणूस तुला सांगतं ते काय वाटत नाही तुला पोपट इमानदार वाटतं महाराज माणसं कुठं प्रामाणिक राहिलेत आता तुम्ही पोपटराव पोपट मला सांगा ना मी काय करू हा सांगतो 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 आमचे देव आनंद शिंदे साहेब यांना वंदन करून आनंद शिंदे कुठलं तुमचं आनंद शिंदे कसं काय अरे बाबा त्यांच्यामुळे आम्ही पोपट जमात प्रसिद्ध झालोय हा? मग हे बघा बाई तुमचा काय प्रॉब्लेम आहे माझं लग्न नाही जुळत मला सांगा तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणी आय लव्ह यू असं म्हटलंय का लई जणांनी म्हटलंय बघा वा आता हॉस्पिटल मध्ये आहेत हात पाय तोडून त्यांना हॉस्पिटल मध्ये पाठवलं बरं तुम्ही आजपर्यंत कधी लाजलायत का काय असतं ते माहित नाही तुम्हाला नाही. पण तुम्हाला आजपर्यंत कोणी असं म्हटलं का बाई तुम्ही लय सुंदर दिसता अरे तुझ्या घरी आया बहिणी आहेत ए, की काय नाही? बोलले तिने अरे नाही मग असं बोलल्यावर तुम्ही चिडल्यावर कसं काय लाजणार तुम्ही हे बघा मी तुम्हाला लाजून दाखवतो मला म्हणा ना तुम्ही लय सुंदर दिसता तुम्ही लय सुंदर दिसता चल अरे छाती तोडली माझी लाजलो ना म्हणून ते अरे तू झालं लाज परत बोला ना मला नको परत नको तुम्ही तिकडे लय सुंदर दिसता इश्श. जा तिकडे काही पण कळलं ना असं लाजायचं हा? आता मी आणि हे बघा तुम्ही ना इमॅजिन करा काय की मी जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आहे म्हणून आपण चाललो ना तसा पैंजणचा आवाज आला पाहिजे कसं कसं एकदा करून दाखवा ना. हो हा. म्युझिक हा वा, 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 वा. भारी. आणि ना लगेच असतं ना आह भरायची कसं असं आह भरायची आह भरायची. एकदा प्रयत्न करते हा. हा, करा, करा. जरा, हा, बघा हा. 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 अरे ए कुंभकर्ण अरे आह भरायची आह पोट नाही भरायचं अब मला तसंच येतं आवडतं. हे बरं काम करा तुम्ही चालून दाखवा ना हा? हा चालून दाखवा एकदा चालते हा हे चालतं म्युझिक द्या हा.
ओ कसं वाटलं? एकदम बाईसारखं वाटलं. मस्त. मला तर आता ना खरंच अभिमान वाटायला लागलाय की तू माझा शिष्य आहेस. मला खूप बरं वाटलं की मी जे जे शिकवलंय ते त्याने तुम्हाला सांगितलंय. त्याचे 251 होतील. तुला कसले 251 रुपये द्यायचे रे? बाई आ? तुम्ही सुंदर स्त्री आहात. अच्छा. हळू आवाजात बोला. ए तुला कसले 251 रुपये द्यायचे रे? फार फार तर 2 कान फाडे देईन मी. जमतंय मला. जमलं. पोपट तुम्ही माझ्या संग या ना माझ्या घरी. मला लय बरं वाटतंय. मी येणार पण मला खायला देणार ना? सगळं दे ना, सगळं दे हा, ना. मग मी येतो तुमच्या घरी. चला. मी काय करायचं? मी कसं करणार? मी तू गेलं तर तुझ्यासोबत राहून मला कंटाळा आलाय. माझे तुझी मिमिक्री ऐकून ऐकून मला कंटाळा आलाय. तू एक काम कर, नसरुद्दीन शहाचा आवाज काढून दाखव. गुनाह है ये, किसी को ऐसे आधे रास्ते में छोड़ के जाना गुनाह है ये. देखना इसकी सजा तुम्हें बराबर मिलेगी. और आता अजय देवगण. अपनी ही करने का फल है, अपनी ही करने का फल है. देखिए और रुसवाई आप ही के साथ चलेगी, आप ही की परछाई. नाही ना आता नाना पाटेकर पण ते नको. ते तर आमचे नमा पण करते. ओरिजिनल ओरिजिनल. तू पण करते? हा हा ते दुबईला एक शो आहे रिप्लेसर जाणार जा तू. ओरिजिनल नटसम्राट मधले तसं करून दाखव. करुणा करा. अरे काय रे? हा अरे कोणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? हा एकीकडे ज्यांना आम्ही चारा पाणी दिला तोच पोपट आता आम्हाला सोडून चाललाय. हा करुणा करा. हे चिमणे माझ्या पोपटाला घेऊन चाललेस तू? हा अरे आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हा अरे तू नट म्हणून जितका नीच आहेस ना तितकाच माणूस म्हणूनही नीच आहेस. हा आम्ही कोणाच्या तोंड मस्त. आता तू आणि आमचा तो मंदार दोघे इथं स्टँडअप कॉमेडीचा शो करा. हा आम्ही दोघं चाललो. मी चाललो यांच्या घरी. मला पेरू मिळणार. मला मिरच्या नका द्या. मिरच्या नका द्या. मला पेरू द्या. मला मिरच्या नका द्या. मॅडम डाळिंब द्या. तुमचं भविष्य ऐकायचंय? हॅलो. यस 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 विक्रम सिंघानिया. यस यस विक्रम सिंघानिया. जे काय बोलायचं ते कॉन्फरन्सवर बोला. फोन करू नका. ओके बाय. आय एम विक्रम सिंघानिया. माझ्या कंपनीचा 80,000 करोडचा टर्नओव्हर आहे. चल नाही. तरीही मी विक्रम सिंघानिया. माझ्या शेकडो कंपनीज आहेत. नाही तरी पण नाही. 80 60 नाही रे नाही. तुझं नाही माझं 50. तरीही मी विक्रम सिंघानिया. माझ्या 50 कंपनीज आहेत. आणि आता मी एअरलाइन्सच्या सॉरी एअरलाइन्सच्या बिझनेस मध्ये पाऊल टाकलेलं आहे. आणि त्या स्टाफची निवड मी स्वतः माझ्या पारखी नजरेने करणार आहे. आणि माझ्या एअरलाईन्ससाठी आज मी एअर हॉस्टेसची निवड करणार आहे स्वतः. बघूया हु इज दॅट लकी गर्ल कम फ्रॉम हिअर फ्रॉम माटुंगा. ओके हे बघा बाई भोजपुरी गाण्याचा इव्हेंट पलीकडे चालू आहे. तुम्ही तिकडे जा. एक्सक्यूज मी सर. हे भोजपुरी नाही बॉलिवूड सॉन्ग होतं. ओके बरं मला सांगा तुम्ही इथं कशाला आलात? सर ऍक्च्युली मला एअर होस्टेस व्हायचंय सर. तुम्हाला काय व्हायचंय? एअर होस्टेस. मग मला जज व्हायचंय. हाय शक्य नाही तसं तर तुम्हाला ऍक्टर होणंही शक्य नाहीये सर. पण सर इथे आहात ना तुम्ही सर. बर मला सांग. समजा तुला असं वाटलं की तू एअर हॉस्टेस झाली हा. तर आपलं विमान उडेल? म्हणजे सर ऑफकोर्स उडेल. आणि जर विमान उडालं असं आपण समजू की विमान उडालं पण तू एअर हॉस्टेस वाटशील? सर तुमची एअरलाइन्स आहे याच्यावर आम्ही विश्वास ठेवला ना सर. या
मग मी एअर होस्टेस आहे याच्यावर पण विश्वास ठेवतील सर. ओके. आणि काय रे 80,000 करोडचा टर्न ओव्हर आहे. हे वाक्य फंबल न पडता बोलता पाहिजे म्हणून प्रसाद खांडेकरला नवस करणारा तू सिंघानी. अरे केस कापायला पैसे नाहीत म्हणून या छिपऱ्या वाढून फिरणारा तू सिंघानी. अरे फिल्टर पाण्यापासून बाईकवाल्यांकडून लिफ्ट घेत येतोस ते बसचे 12 रुपये वाचवणारा तू सिंघानी. जातो ना, ऐक ना, ऐक ना. खांडेकर सकाळी किती वाजता निघणार रे? हा. चल ना लवकर निघूया रे, 150 रुपये वाजतात रे. असा 4 वेळा फोन करणारा तू सिंघानी. अरे फ्री वायफाय मिळतं म्हणून त्या रेल्वे स्टेशनच्या मुतारीमध्ये तासन तास बसून राहणारा तू सिंघानी. आणि मला सांगणार मी एअर होस्टेस दिसते की नाही? अरे तू सिंघानी नाहीयेस, पूर्ण केनी आहेस. ऐक ना, किमान घातलेल्या कपड्यांची तर इज्जत ठेव ना यार. हा सांगू आंघोळीला कुठे जातो? सांगू तू वाटतेस एअर होस्टेस. Yes, yes. वाटतेस एअर होस्टेस जम्बो जेटची. नाही, नो आपण आय एम द विक्रम सिंघानिया. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. येस विक्रम सिंघान. एक मिनिट काय झालं हसायला? सर ते नॅचरली आलं थोडं. आपण पुन्हा सुरू करूया. येस चला इंटरव्ह्यू सुरू करूया आपण. येस विक्रम सिंघान. यस. एक मिनिट काय झालं हसायला? काय हा झालं? बंपर आहे, मी नाही राहू शकत. मी जाते. बंपर आहे म्हणजे इकडे थांब बंपर हसायचं नाही. विक्रम सिंघानिया. Yes, ओके yes. हसायचं नाही. Yes. इंटरव्ह्यू सुरू करू. हा. आय एम द विक्रम सिंघानिया. इट्स ओके. मला सांगा तुमचं नाव काय? सर आय एम पामेला जिंदाल. कम अगेन. सर आय एम पामेला जिंदाल. पामेला जिंदाल. तू येस मच्छी मार्केटमध्ये लोकांनी फेकून दिलेली मच्छीची मुंडकी गोळा करून त्याचा घरी जाऊन रस्सा बनवून खाणारी तू पामेला जिंदाल. अरे परवा सुके बोंबील चोरले म्हणून लोकांनी तुला मरुस्तर मारला. ती तू पामेला जिंदाल. सकाळी सँडल घालून गेली तर घरी 3 बहिणी दारात वाट बघत उभे असतात की ताई आली की आमच्यातली घराच्या बाहेर पडेल. ती तू पामेला जिंदाल. अरे कोळीवाड्याच्या हॉटेलवरच्या बेसिनवरचा साबण चोरून घरी जाऊन आंघोळ करणारी तू. सर तू पामेला जिंदाल. सर आपण एवढे मोठे उद्योगपती आहोत, आपण एकमेकांबद्दल असं बोलणं शोभा नाही त्याचं. ओ माय गॉड सॉरी. आपण श्रीमंत लोकांनी असं एकमेकांबद्दल बोलणं आपल्याला अजिबात शोभत नाही. येस सर. अर्थविश्वात खळबळ निर्माण होईल. वाक्य बोललो. इट्स ओके. मला सांगा तुमचं एज्युकेशन कुठे झालेलं आहे? सर ड्यून स्कूल फ्रॉम डेहराड्यून. ओके म्हणजे तुमची इंग्रजीवर कमांड आहे. येस सर. बोलून दाखवा. मी बोलेन पण तुम्हाला कळेल सर. दॅट्स अ पॉइंट. सर मराठीत व्याकरण नावाचं काहीतरी असतं, हे अलीकडे सीझन सुरू झाल्यावर कळलं नाही का आपल्याला? त्याआधी तुम्ही उद्गारवाचक चिन्हाला काय म्हणायचं सर? उभी दांडी. क्या बात. आणि सर प्रश्नचिन्हाला सर? आजोबाची काठी. क्या बात. वा सर वा. आणि सर स्वल्पविराम? मोड आलेला शेंगदाणा. सर अशी परिस्थिती असताना सर आपण इंग्लिश मध्ये बोलावं का सर? ओ नो 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 नो. आपल्यासारख्या श्रीमंतांनी असं एकमेकांची उणी धुणी काढणं आपल्याला अजिबात शोभत नो नाही. सर नो. साहित्य विश्वात खळबळ निर्माण होईल. बोललो एकदाच. तर तुमचं इंग्रजी मला मान्य आहे. मला सांगा तुम्ही जेव्हा आपल्या विमानात जर एमर्जन्सी आली तर तुम्ही काय करणार? सर मी डेमो देते सर, तुम्ही सूचना द्या, मी ऍक्शन करून ओ ओके ओके. हा Yes, sir. तर मला सांगा तुम्ही असं सूचना देणार. ओके मी बोलणार, तुम्ही ऍक्शन करून दाखवा. चालेल. यात्रीगण कृपया ध्यान दे. हवाई जहाज में 2 दरवाजे हैं, एक इस तरफ एक इस तरफ. अच्छा आईच्या गावात आईच्या गावात. मग फेकून मारीन तुला.
च्या गावात मला छातीत लागला ना जोरात. ओ, सर, जोरात लागला का पंच? मग Oh my God. सरपंच पण दुसरे दिसायला लागले मला. हे करू नको तू, हे बंद कर. नाही, एक काम सर, कर, दुसरं काय दुसरं सांग ना मला थोडं. तू ना जेव्हा प्लेन सुरू होईल ना Yes, sir. तेव्हा प्लेनच्या असं मागे जात जा. म्हणजे कसं टेक ऑफला पण असं उभं राहील. हा? आणि जसं प्लेन असं वर जाईल ना तर लगेच पुढे जा कॉकपिट मध्ये. लँडिंगला ते आपोआप खाली येईल. हो. आणि सर विमान हवेत असेल तेव्हा सर. मग तो मधोमध उभी राहा ना अशी. मधोमध उभी राहा म्हणजे कसं बॅलन्स राहील. ओके बापरे, माझे केवढे फायदे आहेत सर. येस. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांग, प्लेन मध्ये जर एमर्जन्सी आली तर तू काय करशील? सर टॉयलेट असतं ना आतमध्ये. एमर्जन्सी आला काय करशील? टॉयलेट असतं ना सर आत. नाही, नो सर, नो सर. ती एमर्जन्सी नाही का? प्लेन मध्ये जर बिघाड झाला तर तू प्रवाशांना काय सांगशील? काय सर? पण मला सांग, पॅराशूटचं काय करणार? हा सर पॅराशूटचं काय करणार? पण सर पॅराशूट कमी पडले तर सर. पॅराशूट कसे कमी पडतील का? मग दोघा तिघांना तू गिळ आणि खाली उडी मार. काय सर? अरे मंदात का तू? पॅराशूट कसे कमी पडतील? ते काय प्रसादोगचा मार्ग आहे कमी पडायला? सर डायरेक्ट. अरे आपण ऍक्टर आहोत, ऍक्टर. येस सर. आपण स्टँडर्ड मेंटेन ठेवला पाहिजे. येस सर. इनामदार नाही फालतुगिरी करायला. प्रत्येक सीट खाली एक एक पॅराशूट ठेवलेलं असतं. ओके सर, ओके. विमान जेव्हा हवेत जातं हा. तेव्हा हवेत एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा. त्यावेळेस तू काय करणार? सर पट्टा सैल करणार सर. आणि त्याच पट्ट्याने मी तुला सोडणार. नाही सर, बरं नाही अरे सर. पट्टा म्हणजे तसा नाही, श्वास घ्यायला त्रास होतो ना तेव्हा काय करणार? श्वास घ्यायला हा म्हणजे प्रथमोपचार काय करणार? सर मग रमेशचे उपचार कोण करणार? प्रथमोपचार ग, प्रथमेश श्रमेचे उपचार नाही, प्रथमोपचार. मागे आपण स्किट केलं होतं, ते स्किट बघून सगळे काय झाले होते? फ्रस्टेड. Yes! फर्स्ट एड सर, फर्स्ट एड. तेच, तेच, फर्स्ट एड मी शिकले सर. मला येतं, मी करून दाखवते. करून दाखव ना. सर समजा तुम्हाला असा श्वास लागला तर तुम्ही काय कराल सर? मला हो, ऐका. ही आई. माती माती मरायची ऍक्टिंग नाही रे, जरा बरं कर ना. बरं करू. अश्लील वाटतंय रे. मधलं कर ना, मधलं. डायरेक्ट टोकाचं करतो यार तू. मधलं कर ना. ओके ओके मी करतो. मधलं. आय एम विक्रम सिंघानिया. मला जमेल. ओके. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. हा, मला सर, श्वास सर, घ्यायला झोपा, त्रास- झोपा, झोपू, झोपा, झोपू. तुम्ही सर, ओके. झोपतो. हा. सर मी शिकले होते तेव्हा डोकं इकडे होतं सर. हो काय? ठीक आहे मी इकडे करतो. तू करून दाखव. सर. ओके. ओके ओके. कोण हाय का रे? खाली मी आहे. बघ जरा खाली माणसं आहेत. हा हा पंजा आहे सर. हा, ठीक आहे. एक मिनिट. हे असा हात करायचा हा. आणि हे असं पम करायचं. हा? सर, एक मिनिट सर, एक मिनिट. फोन आला सर. हा प्रथमोपचार. हा, एक मिनिट. हा हा बोल का. मी एअर होस्टेस झाले. मी तुला आता फ्री मध्ये सगळीकडे फिरवणार. देणार का? अरे अगं साडे क्लच वरचा पाय काढ ग. मी करते, तुला करते फोन. थांब. एक मिनिट. ए सिंघानिया. ए फिल्टर पाडा. गौरव खांडेकर गाडी काढून गेला रे. प्रसाद. आयुष्यभर खांडेकरच्या जीवावरच जग. मर तुम्ही चालले. मला ऐका ना नका हो तुझा मॅडम, interview. हो मॅडम.